आता चिंताई सांगली लाडक्या बहिणींना आम्ही असं देतो. आता लाडक्या बहीण हा मागच्या काळातला महायुती सरकारचा निर्णय. त्यामध्ये मोदी साहेबांच्या सूचनेवरून आणि देवेंद्र फडणवीसच्या पुढाकारातून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. परंतु शिंदे साहेबांचं वेगळंच निर्णय घेतात. मी लाडक्या बहिणीचा भाऊ आहे. अरे खरा तेव्हा भाऊ आहे मी नाही. आणि म्हणून आपल्याला सांगतो की वेगवेगळ्या याच्यातलं श्रेय देखील ते घ्यायला पाहतात. तिकडे आमचे माझ्या धर्मच्या विषय आधी झालं ते वेगळंच म्हणतात. त्याचं जमच देतात. त्यांनी सांगितलं कुठेतरी भाषणामध्ये की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही, तुम्ही जर हात आघाडा घेतला तर मी तिजोरीचा हात आघाडा घेईन. लगेच त्याला आपण तुम्ही उत्तर दिलं. आणि तुम्ही हात आघाडा घेतला तर आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, बसले आहे. परंतु वस्तुस्थिती पातळीची आहे मित्रांनो. गुन्ह्यांपासून संरक्षण आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत. मी आहे, आपण भाऊ आहे, वैशालीताई आहे, आमचे सगळे कार्यकर्ते आहेत. या शहरामध्ये जातीय तेढ, गुंडगिरी याला कुठलाही झाला मी घेणार नाही. अजिबात कोणाला या ठिकाणी करू देणार नाही. पहिले आम्ही या निमित्तानं देतो. आम्हाला हे शहर शांतता प्रिय पाहिजे. जसं मागच्या काळामध्ये शांततेत होतं तसं येणाऱ्या काळात दिली पाहिजे. परंतु गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये ज्या गुंड प्रवृत्ती वाढी झालेल्या आहे त्याचा बंदोबस्त करण्याचं काम देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. परंतु आमच्या लोकांकडून कोणत्याही व्यापाऱ्यावर किंवा शहराच्या नागरिकावर अन्याय घेणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. परंतु आमदाराचे लोक दिन झाले परंतु त्यांची भेट काढा. साहेबांना सांगितले गुन्हा करा, कारवाई झाली पाहिजे. त्याचा पिसिआर मिळाला, जामीन घ्यावा लागला, जिंद काढण्यात आली, बंधावा लागला. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की आमदाराचा दबाव शिंदे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एकत्र आल्यानंतर वेळची भाजपाची आम्ही या ठिकाणी आमचे आहे. आणि मला खात्री आहे की मागच्या वेळेसुद्धा तांत्रिक यावेळेस आम्ही 15 म्हणजे 20च्या पुढंच जाऊ. आमचे 15 होते आणि आमदारांचे 10 होते. तर यावेळेस आम्ही असंही झालं की 20 प्लस 20च्या पुढे 25% आमचा राजा होऊ शकतात. आणि नगराध्यक्षपदाचा मोठ्या 100% भाजपाची 70 जागा तिथे देखील प्रकार चाललेले आहेत. काय साध्य करत आहे या पाठवाला शहरामध्ये शांतता आम्हाला पाहिजे. घेऊन मला पिढी बर्बाद करण्याचं नाव घेणाऱ्या घरामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. म्हणून आम्ही त्या राहिलो. व्यापाऱ्यांना या ठिकाणी आम्ही जबाबदारीने सांगतो की आमच्या कार्यक्रमामध्ये शहरातील गुंडगिरी आमचा कोणताही कार्यकर्ता